दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनाकडे थोडंसं सकारात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं ना तर हे वातावरण खूपच भारताच्या लोकशाहीसाठी पॉझिटिव्ह आहे। ते का पॉझिटिव्ह आहे? कारण जी नवी पिढी भविष्यामध्ये मतदार म्हणून पुढे येणार आहे त्या पिढीने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे। आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले गेले पाहिजेत। जोपर्यंत आपण जनता प्रश्न विचारत नाही तोपर्यंत सरकार व्यवस्थित काम करत नाही। या तरुण पिढीने भारताचं संविधान हातामध्ये घेतलं आणि सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली। हे प्रश्न काही साधारण प्रश्न नव्हते। हे प्रश्न भारताच्या संविधानामधले संदर्भ घेऊन विचारले गेलेले प्रश्न होते। तुम्ही सगळे प्रश्न काढून बघा जे या पिढीने या सरकारला विचारलेले होते। ते लोकशाहीच्या संदर्भातले असतील, ते अधिकाराच्या संदर्भातले असतील, ते शिक्षणाच्या संदर्भातले असतील किंवा ते एकूणच ही जी सिस्टम आहे, व्यवस्था आहे, या व्यवस्थेच्या संदर्भातले असतील। हे सगळे प्रश्न हे अतिशय अभ्यासपूर्ण विचारले गेलेले प्रश्न होते की म्हणजे सरकारची अकाउंटेबिलिटी आहे का, सरकार आमचे मूलभूत अधिकार नाकारते का, आर्टिकल 19 कशासाठी दिलेलं आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे का, पोलीस लाठीचार्ज करू शकतात का, सरकारची नेमकी भूमिका काय असली पाहिजे, सरकार नेमकं काय करत आहे। हे सगळे प्रश्न हे अतिशय सिरियस प्रश्न होते। खरं तर या प्रश्नावरतीच एखादा अभ्यास होऊ शकतो एवढे चांगले प्रश्न या व्यवस्थेमध्ये विचारले गेलेले आहेत। यापूर्वी कधीही अशा प्रकारचे प्रश्न तरुण पिढीने विचारले नाहीत। एकतर तरुण पिढी ही प्रवाहामध्ये वाहत जाणारी असते, ज्या पद्धतीचा प्रवाह निर्माण होतो त्या प्रवाहामध्ये ती वाहत जाते आणि आतापर्यंत राजकारणामध्ये तेच होत आलेलं आहे। पण कोणीही या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत केली नाही। म्हणजे अक्षरशः या पोरांवरती लाठीचार्ज होत होता, पोलीस त्यांच्या पाठीमागे लागलेले होते, तरीही या व्यवस्थेतल्या या पोरांनी या व्यवस्थेला प्रश्न उपस्थित केले आणि याचं सगळं ॲनालिसिस करायला सुरुवात केली। फक्त प्रश्न विचारले नाहीत तर त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलं, कारण त्या प्रश्नांची उत्तरे त्या पोरांकडे होती। पण ते प्रश्न सरकारला माहीत आहेत का आणि सरकारचं त्याच्यावरती काय उत्तर आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं। आणि म्हणून या पोरांनी विचारलेले प्रश्न हे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन पोहोचलेले आहेत। तुम्ही ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं जर पेज काढून बघितलं तर त्या पेजवरती त्यांनी सरळ सरळ या पोरांचे प्रश्न हे मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने होते आणि पोलिसांनी केलेली दडपशाही ही मूलभूत अधिकाराचं व्हायोलेशन होतं अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलेलं आहे। त्यांनी फक्त मूलभूत अधिकाराचंच म्हटलेलं नाही तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचं व्हायोलेशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे ह्या पोरांची जी लढाई होती ही पोरांची लढाई किती प्रॉपर होती हे तुम्ही लक्षात घ्या। आता ही जी लढाई आहे या लढाईमध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न यापूर्वी कधीही पोरांनी त्यांच्या म्हणजे आपले जे काही अधिकार आहेत आणि सरकार जी काही कर्तव्य आहेत त्या अनुषंगाने त्यांनी कधी कंपॅरिझन केलं नव्हतं। ही पोरं जातीच्या नावावरती, ही पोरं धर्माच्या नावावरती विभागलेली पोरं होती, पण ही पोरं ही स्वतःच्या अधिकारासाठी एकत्र आली आणि ही खऱ्या अर्थानं सकारात्मक बाब आहे। यापूर्वी हे कधीही झालं नव्हतं। पण असं असतं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक लिहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठे ना कुठे याची बीजं रोवली जातात। तर हे त्यातलाच एक भाग आहे। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादा बदल करायला जाता त्यावेळेस व्यवस्थेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, पण अलीकडच्या कालखंडामध्ये या तरुणांच्या मनामध्ये प्रश्नच निर्माण झाले नाहीत पाहिजेत याची देखील काळजी घेतलेली आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे मुलं रेग्युलर कॉलेजला नाही आली पाहिजेत, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित करायचे ते अभ्यासक्रमात नसले पाहिजे याची अनेक काळजी घेतलेली आहे। पण ही अनेक प्रकारे काळजी घेऊन देखील ही पोरं जागृत झालेली आहेत। म्हणजे छोट्या छोट्या वाक्यावरून या पोरांनी याचा अर्थ काय होतो हे त्यांनी तिथे विचारले त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये। त्यांनी फक्त घोषणा देऊन काही हुल्लडबाजी करून हे आंदोलन पार केलेलं नाही तर या आंदोलनाला एक वैचारिक पातळी देखील होती। आता काही लोक त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतील की त्याला मॅच्युरिटी नव्हती, हे काय मॅच्युअर पोरं आहेत का असं म्हणत करत असतील, पण जे प्रश्न सुशिक्षित लोक आतापर्यंत विचारू शकत नव्हते ते प्रश्न या पिढीने या दिल्लीच्या आंदोलनामध्ये विचारलेले आहेत। बरं, ते फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं आंदोलन नव्हतं आणि दिल्लीमध्ये जमलेल्याच लाखभर पोरांनी हे प्रश्न विचारत असं नव्हतं। बिहार मध्ये पटना असेल, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी ही पोरं हजारोंच्या संख्येने एकत्र आली आणि त्या पोरांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्याच्यामुळं या आंदोलनाच्या पाठीमागची जी सकारात्मक बाजू आहे ही सकारात्मक बाजू ही आहे
की या पोरांनी या व्यवस्थेला धारेवर धरलेलं आहे, व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि ही पोरं आता चिकित्सा करायला लागलेली आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुका या खूप कठीण जाणार आहेत या सगळ्याच राजकीय पक्षांना. त्यांना आता प्रॉपर काम करावं लागेल, त्याची उत्तरं द्यावी लागतील, तरच ही पोरं ऐकायला तयार होतील. अन्यथा ही पोरं सगळ्याच गोष्टींची इथे चिकित्सा केल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्या पोरांच्या डोक्यामध्ये आता या व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं ते स्वतः शोधत आहेत आणि त्याच्यावरती आपण काय काम करू शकतो हे देखील ते विचार करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे या आंदोलनाची एक सकारात्मक बाजू अशी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त मुली मोठ्या संख्येने पुढे आल्या, ही अतिशय सकारात्मक बाब आहे. कारण आतापर्यंतच्या कुठल्याही आंदोलनामध्ये एवढ्या संख्येने मुली या आंदोलनामध्ये आल्या नव्हत्या आणि त्यांनी व्यवस्थेला कधीही प्रश्न विचारलेले नव्हते. पण आता या मुली देखील या आंदोलनामध्ये आलेल्या. त्याच्यामुळे या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाकडून पाहण्यासारखे अनेक विषय आहेत. त्या सगळ्या विषयावरती नव्याने चर्चा देखील होणं गरजेचं आहे आणि या पिढीला पुन्हा एकदा बोलतं करणं देखील गरजेचं आहे. तुम्ही या आंदोलनाकडे कसं बघता हे सांगायला विसरू नका. या आंदोलनामधल्या काही सकारात्मक बाबी तुम्ही नोटीस केलेल्या आहेत का हे देखील सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.